कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्रशासन शक्य ते पाऊल उचलून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त आदेशाची अंमलबजावणी करीत आहे। याकरिता ठिकठिकाणी नाकेबंदी करून नागरिकांना घराबाहेर न निघण्याची विनंती करीत आहे। परंतु तरीही अनेक नागरिक भाजीपाला, किराणा, औषधी व दवाखाने आदींच्या नावावर घराबाहेर निघून रस्त्यावर नाहक गर्दी वाढवत आहे। अशांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, म्हणून नागरिकांनी अति आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडावे, अन्यथा आपल्यावर कटू प्रसंग ओढावून कलम 144 नुसार गुन्हे दाखल करण्यात येण्याचा इशारा सावनेर तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिला आहे। नागरिकांना वारंवार निवेदनातून विनंती करून सुद्धा नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या सोबतच आपल्या परिवाराचा व शहराचा जीव धोक्यात टाकून पाहत आहे। सोबतच भाजी मंडीत उसळणाऱ्यांची गर्दी व तेथून कोरोना व्हायरसच्या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिकांत आता घर करू लागली आहे। याकरिता नगर प्रशासनाने सायंकाळपर्यंत जुनी भाजी मंडी पूर्णतः बंद करून तेथील भाजी विक्रेत्यांना बस स्थानक, भाजी मंडी, गोल बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा ठिकाणी भाजी मंडीतील दुकानदारांना हलवून 10-10 फुटाच्या अंतरावर एक दुकान असे 3 ते 4 ठिकाणी शहरात भाजीपाला उपलब्धता करून देण्याची उपाययोजना करत असल्याने ज्या क्षेत्रातील नागरिक त्याच क्षेत्रातून भाजीपाला सोबतच किराणा व औषधी खरेदी करण्याची सोय केल्यावर नागरिकांनी आपल्या क्षेत्रातून खरेदी करावी। आपले क्षेत्र सोडून इतरत्र खरेदी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी रवींद्र भेलावे व पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिला आहे। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झुंझुवाडिया।